आला नाही तेवढा निकाल आपण तेवढ्या जागा आपण मिळवू शकलो नाही. हे जरी वास्तव असलं तरी सुद्धा मिळालेलं यश हे पण सर्वोत्तम आहे. कारण आपण या जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपण पुढे आलो. भारतीय जनता पक्षाचा पाठीमागचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्या विषयावर मी जाणार नाही, कारण त्यानंतर खूप बदल झालेला आहे. आनंद बाबा त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. या निवडणुकीच्या मॅनेजमेंट मध्ये बाबांनी कुठली कसर ठेवली नाही. नगरपालिकेच्या निवडणुका असतील, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी, पक्षाच्या नेतृत्वाला ताकद देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी प्रभारी म्हणून बाबांनी केल्या. बाबांच्या सोबत मला जे काय आपल्या सगळ्यांचा सहकारी म्हणून करणं शक्य होतं ते करण्याचा मी मनापासून प्रयत्न केला. आणि आपल्या सगळ्यांना पक्ष म्हणून लढत असताना आपण संघटित जमलं नाही हे वास्तव आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. म्हणून आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष व्हावा म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. आणि मी खात्रीने सांगतो, सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. नेतृत्व म्हणून नेतृत्व प्रयत्न करेल. त्यामुळं कुणी असं समजायचं अजिबात कारण नाही की जागा आमच्या कमी आल्या म्हणून आमचा अध्यक्ष होणार नाही, तर आम्हाला अपेक्षित यश नाही मिळालं म्हणून आम्ही प्रयत्न सोडणार असंही होणार नाही. तेव्हा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बसण्यासाठी आम्ही सगळे मिळून सामुदायिक प्रयत्न करू हे या निमित्तानं आपल्याला मी आश्वस्त करेन. पंचायत समितीच्या सगळे सदस्य असतील त्यांनी ते खूप मेहनतीनं प्रचंड ताकदीनं आपण निवडून आलात. आपल्या सगळ्यांना माहिती